शेतकरी मित्रांनो, PM किसान पोर्टलवर नवीन अपडेट आलेलं आहे। 19वा हप्ता हा कोणत्या लोकांना पडणार आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे संतोष पवार। मित्रांनो, PM किसान पोर्टलवरती नवीन अपडेट आलेला आहे। 19वा हप्ता हा तुरळक लोकांनाच मिळणार आहे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची न्यूज जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर जाणून घेऊया काय अपडेट आलेला आहे, कोणत्या लोकांना PM किसानचे पैसे पडणार आहेत, सविस्तर माहिती जाणून घेऊया। चला तर व्हिडिओला सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेच्या पोर्टलवरती नवीन अपडेट आलेला आहे। 19वा हप्ता हा तुरळक लोकांनाच मिळणार आहे। सविस्तर माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकरी मित्रांनो, 19वा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे। त्याआधी PM किसान पोर्टलवरती कोणता बदल झालेला आहे त्या संदर्भात एक अपडेट पहा। शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी ही योजना केंद्र शासनामध्ये मोदी सरकारने सुरू केलेली अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि या योजनेच्या नियमामध्ये नुकताच एक मोठा बदल PM किसान पोर्टलवरती करण्यात आलेला आहे। या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता शेतकऱ्यांना फार्मर ID द्यावा लागणार आहे आणि या योजनेसाठी जे शेतकरी बांधव नव्याने नोंदणी करतील त्यांना फार्मर ID कंपल्सरी करण्यात आलेला आहे। म्हणजे शेतकऱ्याकडे फार्मर ID नसेल तर त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, PM किसानची नवीन नोंदणी चालू झालेली आहे, मात्र यासाठी नवीन नोंदणीसाठी तुमच्याकडे फार्मर ID असणं गरजेचं आहे। आणि ज्या लोकांची ऑलरेडी नोंदणी झालेली आहे, ज्या लोकांना PM किसानचे पैसे पडत आहेत, त्या लोकांना सुद्धा आता फार्मर ID त्यांच्या अकाउंटवरती ॲड करायचे इथे निर्देश देखील दिलेले आहेत। राज्यामध्ये कोट्यावधी शेतकऱ्यांना ह्याची नोंद करणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला आता PM किसानचा 19वा हप्ता पडणार आहे। फार्मर ID देण्यामागचे कारण काय आहे ते एकदा जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, युनिक फार्मर ID ही तयार करण्यामध्ये येत आहे की जेणेकरून सरकारला शेतकऱ्यांची सर्व माहिती ही उपलब्ध राहील। PM किसान अपडेट, आता केंद्र सरकारने PM किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन अर्जासाठी शेतकरी नोंदणी देखील अनिवार्य केलेली आहे। म्हणजे पूर्वी नोंदणीचे फायदे मिळवण्यासाठी केवळ KYC करणं बंधनकारक होतं, आता शेतकऱ्यांना फार्मर ID सुद्धा आपला द्यावा लागणार आहे। तथापि नवीन शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे। नवीन शेतकऱ्यांना नोंदणी करायची असेल तर त्यांना इथे फार्मर ID देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। तसेच कृषी मंत्रालय, PM किसान व इतर कुठल्याही योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आता फार्मर ID अनिवार्य करण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, हे सर्व राज्यामध्ये लागू करण्यात आलेलं आहे। म्हणजे फक्त महाराष्ट्र राज्यापुरतं नाही तर जेवढे भारतामध्ये राज्य आहेत त्या सर्व राज्यांच्या शेतकऱ्यांना ही फार्मर ID युनिट हे ID तुम्हाला आता तयार करून घ्यावं लागणार आहे आणि ID तुम्हाला द्यावं लागणार आहे। PM सन्मान योजनेच्या शेतकऱ्यांना आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो, सर्वांनाच माहिती आहे की PM किसान पोर्टलवरती 18 हप्ते हे तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना मिळालेले आहेत। 18वा हप्ता हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी देशभरातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेला आहे। मात्र आता 19वा हप्त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते। 19वा हप्ता कधी मिळणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे। आता या योजनेमध्ये पुढील 19वा हप्ता फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल अशी आशा दाखवलेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, आता कुटुंबातील एकाच व्यक्तीला PM किसानचे योजनेचे पैसे घेता येणार आहेत। या योजनेचे पारदर्शकता यावं यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। याआधी एका कुटुंबातून बरेचसे लोक हे PM किसानचा फायदा घेत होते। आता सरकारने PM किसानचा फार्मर ID मागवल्यामुळं आता काय होणार आहे मित्रांनो, की फार्मर IDमुळं तुमच्या कुटुंबातील एकच ID वरती एकच व्यक्ती PM किसानचा लाभ घेणार आहे। याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।